नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील धरणांच्या जलाशयांमधील वाढता गाळ, कमी होत चाललेला पाणीसाठा क्षमता आणि अनियंत्रित वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवरती 6 मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातनं प्रायोगिक तत्वावरती गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यास आणि त्याबाबतच्या सुधारित धोरणास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे प्रकल्पामधील पाणीसाठा वाढणार असून शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होणार आहे. तसेच धरणांच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. प्रायोगिक तत्वावरती गाळ काढण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये उजनी, गिरणा, गोसी खुर्द, मुळा, जायकवाडी आणि हातनूर या धरणांचा समावेश आहे. नवीन धोरणानुसार संबंधित पाटबंधारे विकास महामंडळांना ही कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेत. या प्रक्रियेतून मिळणारा महसूल संबंधित सिंचन प्रकल्पांच्या पुनर्स्थापना आणि दुरुस्ती कामांसाठी वापरला जाणार आहे. या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे धरणांमधून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी फक्त वाहतूक खर्च करायचा असून कोणतंही स्वामित्व शुल्क त्यासाठी आकारलं जाणार नाही. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. गाळाच्या परिणामानुसार निविदांचा कालावधी हा निश्चित करण्यात आला आहे. 50 दशलक्ष घनमीटरपर्यंत गाळ असल्यास 5 वर्ष, 50 ते 100 दशलक्ष घनमीटरसाठी 7 वर्ष आणि 100 दशलक्ष घनमीटरपेक्षा अधिक गाळ असल्यास 10 वर्षांचा कालावधी असेल. नवीन धोरणामध्ये वाळू चोरी आणि अनियमितता रोखण्यासाठी कडक नियंत्रित उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. गाळ मिश्रित वाळूपासून वेगळी करण्यात आलेली वाळू साठवणूक क्षेत्रामध्ये जिओ फेन्सिंग अंतर्गत ठेवली जाणार आहे आणि तिथे 24/7 CCTV देखील बंधनकारक असेल. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती GPS प्रणाली बसवणं अत्यावश्यक आहे. वाहनांचे ई-पास, बारकोड प्रणाली आणि ऑनलाईन नोंदी ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. जलाशयातनं केवळ वाळू उपसा करता येणार नाही. गाळ आणि वाळू दोन्ही काढणं कंत्राटदाराला बंधनकारक राहील. तसेच नैसर्गिक जमिनीच्या पातळीखाली 2 फुटांपेक्षा अधिक उत्खनन करण्यास मनाई करण्यात आली आहे. पर्यावरणीय बाबींसाठी हे धोरण महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. पर्यावरण विभागाची परवानगी, राज्य तज्ज्ञ मूल्यमापन समिती आणि राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची मान्यता यासाठी बंधनकारक असणार आहे. तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सस्टेनेबल सँड मायनिंग मॅनेजमेंट गाईडलाईन्स 2016 आणि एन्फोर्समेंट आणि मॉनिटरिंग फॉर सँड मायनिंग 2020 मधील निकषांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. जलाशयांच्या पृष्ठभागावरती भविष्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प, पर्यटन, जलक्रीडा किंवा जलविद्युत प्रकल्प उभारण्यास अडथळा निर्माण होणार नाही अशी अट देखील करारामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता वाढवणं, सिंचन कार्यक्षमता सुधारणं, शेतजमिनींची सुपीकता वाढणं आणि वाळू उत्खनन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणं या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडू शकणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राज्यातील या 6 मोठ्या धरणांमधील गाळ काढण्यास मान्यता मिळालेली आहे आणि शिवाय शेतकऱ्यांना आता हा गाळ मोफत दिला जाणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.